नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सर्वेभ्यः नमो नमः। अद्य संस्कृतकक्षायाः द्वितीयः दिवसः अस्ति। वयं सर्वे संस्कृतसम्भाषणं पठिष्यामः, पठन्तः सन्ति। वयं सर्वे पठन्तः स्मः। संस्कृतसम्भाषणस्य अद्य द्वितीयः दिवसः। ह्यः अस्माभिः किं पठितं तत् एकवारं वदामि, आवर्तनं करोमि, ध्यानेन शृण्वन्तु। जे काल झालेलं आहे ते एका थोड्याच वेळात थोडक्यातच सांगणार आहे। बघा, मम नाम वसन्तः यदि पुरुषः अस्ति, राधा यदि स्त्री अस्ति। मम नाम वसन्तः, सन्तोषः, विनायकः एतावत्। मम नाम सीता, राधा, हर्षिता, न्यहारिका, कैरवी एतावत् मम नाम। यदि अहं स्त्रीं महिलां पृच्छामि, यदि अहं महिलां पृच्छामि तर्हि भवत्याः इति पृच्छामि। भवत्याः नाम किम्? यदि अहं पुरुषं पृच्छामि तर्हि भवतः नाम किम्? एतावत् इति पृच्छामि। शृण्वन्तु, ऐका। यदि पुरुषं पृच्छामि तर्हि भवतः, यदि महिलां पृच्छामि तर्हि भवत्याः नाम किम् इति पृच्छामि। मम नाम वसन्तः, भवतः नाम किम्, भवत्याः नाम किम्? एतावत् अस्माभिः दृष्टम् ह्यः। भवान् कुतः अस्ति? भवान् पुरुषार्थे, पुरुषाय भवान् कुतः अस्ति? महिलायै, महिलायार्थे भवती कुतः अस्ति? पुरुष असतील भवान कुतः अस्ति? स्त्री असेल भवती कुतः अस्ति? यदि उत्तरामि, यदि उत्तरं ददामि तर्हि अहं महाराष्ट्रतः अस्मि, अहं केरलातः अस्मि, अहं तमिलनाडुतः अस्मि। शृण्वन्तु। यदि अहम् इति शब्दस्य प्रयोगं करोमि, थोडंसं जड जाईल, ऐका। यदि अहं योजयामि तर्हि अस्मि इति योजनीयः। जर आपण अहम म्हणत असू तर आपल्याला अस्मि लावायचं आहे। इथपर्यंत आपण पाहिलं। एतावत् अस्माभिः दृष्टम्। अद्य अग्रे गच्छाम। आता पुढे जाऊया। सगळ्यात पहिला एक 2 लाईन फक्त आपल्याला बोलायच्यात। माझ्या मागे कोण म्हणेल? फक्त 2 लाईन। पाठाची सुरुवात आपण एखाद्या गीताने करूया। कक्षायाः आरम्भः गीतमाध्यमेन करिष्यामः। कक्षायाः आरम्भः गीतमाध्यमेन करिष्यामि। कः वा का मम पश्चात् अनुगास्यति?
कह म्हणजे कोण, पुरुष. का म्हणजे कोण, स्त्री. मम पश्चात माझ्या नंतर. अनुगास्यती माझ्या नंतर कोण गाण्याची इच्छा करतो या ठिकाणी, बोला एक जण. एकह वा एका. मी. मी इत्युक्ते कह. का कह उक्तवती मी. मी गाते. मी कोण म्हणलं पण. किरण. ओके अस्तु गायाम. दिसते स्क्रीन वरती नाही. नाही. अस्तु एकवारं पुनः. कोऽपि आगतः न. ओके. दोनच जास्त वेळ नाही आपण घेणार आहे. अस्तु. शूरावयम्. शूरावयम्. धीरावयम्. धीरावयम्. शूरावयम् धीरावयम्. शूरावयम् धीरावयम्. शूरावयम् धीरावयम् वीरावयम् सुतराम्. शूरावयम् धीरावयम् वीरावयम् सुतराम्. गुणशालिनो. गुणशालिनो. बलशालिनो. बलशालिनो. नयगामिनो नितराम्. नयगामिनो नितराम्. इतोपि कह गातुमिच्छति वा का गातुमिच्छति. अजून कोणाला म्हणायचे, फक्त 2 ओळी. अहम. हा केवलम पंक्तिद्वयम. केवलम पंक्तिद्वयम. शूरावयं धीरावयं वीरावयं सुतराम्. गायतु. शूरावयं धीरावयं वीरावयं सुतराम्. गुणशालिनो बलशालिनो. गुणशालिनो बलशालिनो. नयगामिनो नितराम्. नयगामिनो नितराम्. उत्तमम्. गीतस्य अर्थः अस्ति यत् वयं शूराः आम्ही शूर आहोत. वयं धीराः आम्ही धीर आहोत. वयं वीराः आम्ही वीर आहोत. सुत राम रामाचे पुत्र आहोत आम्ही. गुणशालिनो गुणसंपन्न आम्ही आहोत. बलशालिनो बलसंपन्न आम्ही आहोत. नयगामिनो आणि आम्ही चांगल्या मार्गाने चालणारे आहोत. नितराम कायम. एतावत् गीतस्य अर्थः अस्ति. अग्रे गच्छामः. अस्तु. अद्य ओके. श्रवणं प्रथमं सोपानं. भाषणं द्वितीयं सोपानं. पठनं तृतीयं. लेखनं चतुर्थम्. इदानीं अस्माभिः अग्रे गच्छामः. एतावत् अस्माभिः दृष्टम्. अद्य अहं कः मी कोण आहे हे सांगायचंय. आतापर्यंत आपण काय पाहिलं. आतापर्यंत आपण पाहिलं माझं नाव काय,
तुमचं नाव काय आणि मी कुठून आहे. आता आपण पाहणार आहोत आपण कोण आहोत हे जर सांगायचं असेल तर कसं. बघा, वृत्तयः म्हणजे मी कोण आहे. सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय, सर्वे द्रष्टुम शक्नुवन्ति. वृत्तयः बघा, अध्यापकः, अध्यापकः म्हणजे आता हे पुल्लिंग आहे. अध्यापकः. स्त्रीलिंगे किं भवति तत् अनन्तरं पश्याम. अध्यापकः. वैद्यः, वैद्यः. यदि कोऽपि शिक्षकः अस्ति तर्हि सः किं वदिष्यति. अहम्, ऐका व्यवस्थित, अहम् अध्यापकः अस्मि. कसं बोलणार आहे तो. मी अध्यापक, मी शिक्षक आहे. कसं बोलणार. अहम् अध्यापकः अस्मि. कोण बोलेल हे. जो पुल्लिंग आहे तो, म्हणजे जो पुरुष आहे तो. अहम वैद्यः अस्मि. बघा, आता लक्षात घ्यायचं तुम्हाला. सगळे नंतर मी विचारणार आहे कुठलं कुठलं तुमच्या लक्षात राहिलं. अध्यापकः, वैद्यः. अग्रे गच्छामि. पोलीस, पोलीस इत्युक्ते किम. आरक्षकः. जर कोण पोलीस असेल तर तो कसं सांगेल. अहम आरक्षकः अस्मि. अहम आरक्षकः अस्मि. जर कोणी जज असेल तर तो कसं सांगणार आहे. अहम न्यायाधीशः अस्मि. अहम न्यायाधीशः अस्मि. इतः परम, इथून पुढचं भवद्भिः वदनीयम. इथून पुढचं तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. बघा, कः अस्ति. कः अस्ति. प्रथमः, प्रथमः चित्रे, प्रथमे चित्रे कः अस्ति. न्यायवादः अस्ति. हा, पश्यतु, न्यायवादः अपि शब्दः अस्ति. पश्यतु, भवान्, भवन्तः वदन्तु किमस्ति सः. अधिवक्ता. अधिवक्ता. सर्वे वदन्तु. अस्तु, सर्वे वदन्तु. जर कोण वकील असेल तो काय म्हणेल. अहम अधिवक्ता अस्मि. काय म्हणणार. अहम अधिवक्ता अस्मि. हा, द्वितीये चित्रे कः अस्ति. टङ्कलेखक. अहम टङ्कलेखकः वा केवलं लेखकः. लेखकः. अस्तु. कथं वदिष्यति. आय एम रायटर. मी लेखक आहे असं संस्कृत मध्ये कसं बोलणार. लेखकः अस्मि. अहम लेखकः अस्मि. बघा पुढे. एकः पुरुषः नौकां चालयति. काय बोलणार आपण त्याला. बोटमॅन. नाविक. नाविकः. उत्तमम्. अहम नाविकः अस्मि. आता इथून पुढे तुम्हाला बोलायचंय. ठीक आहे. नाविकः. उषाताई कसं बोलणार जर मी चित्रकार असेल तर. अहम चित्रकारः अस्मि. अहम चित्रकारः अस्मि. बघा, सायंटिस्ट. सायंटिस्ट शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ नाही. शास्त्रज्ञ नाही. वैज्ञानिक. संशोधकः अपि किन्तु अत्र वैज्ञानिक. वैज्ञानिक. कथं वदिष्यति. यदि कोऽपि सायंटिस्ट अस्ति तर्हि सः कथं वदिष्यति. अहम वैज्ञानिकः अस्मि. अस्मि. अहम सर्वेषां नामानि न जानामि. सगळ्यांनी बोलायचंय, एकाच व्यक्तीने नाही. ठीक आहे. समोर शब्द कोपऱ्यामध्ये दिसतोय तुम्हाला. उपरी शब्दः लिखितम् अस्ति.
वरती शब्द लिहिलेला आहे. वैज्ञानिक. आता कोण बोलेल? मंगलताई. पायलट. मंगल भगिनी. मी वैमानिक आहे कसं बोलणार संस्कृत मध्ये? पटापट. आता मला सगळ्यांची नावं नाही माहिती. ठीक आहे, आता मला नाव माहिती झाली पाहिजेत. किं वदति? हा, वैमानिक. मी विमान चालवणार आहे कसं बोलणार कोण? अहं वैमानिकः अस्मि. अहम वैमानिक अस्मि. जे आतापर्यंत बोलले नाहीत त्यांनी बोला. बघा काय दिसतंय तुम्हाला? सोल्जर. काय म्हणतात सोल्जरला मराठीमध्ये? सैनिक. हा, त्याला आपण काय करणार आहे? फक्त हो, सैनिक. अहं अहं सैनिकः सैनिकः अस्मि. हा, ठीक आहे. अहम सैनिकः अस्मि. बघा पुढे. अहं कृषिवलः अस्मि. अहम कृषिवलः अस्मि. अहम कृषिवलः अस्मि. बघा, कृषकः असा पण शब्द आहे. कृषकः अपि शब्दः कोशे वर्तते. कृषिवलः अपि कोशे वर्तते. दोन्ही शब्द आहेत. संस्कृतमध्ये एकम एकम पदार्थस्य विषये बहवः शब्दाः सन्ति. सोप्प संस्कृत. संस्कृते एकम एकम शब्दस्य वा पदार्थस्य प्रति बहवः शब्दाः सन्ति. समजलं नाही तर विचारायचंय. यदि भवन्तः न अवगच्छन्ति, यदि भवन्तः न अवगच्छन्ति तर्हि शीघ्रं पृच्छन्तु महोदय एतत् अहं न अवगच्छामि, मया न अवगतम. जर तुम्हाला काही कळलं नाही तर म्हणायचंय तिष्ठतु, थांबा. काय म्हणायचंय? तिष्ठतु मया न अवगतम. काय म्हणणार? तिष्ठतु मम तिष्ठतु मया न अवगतम. मला समजलेलं नाही. किंवा तिष्ठतु, तिष्ठतु, थांबा थांबा. ठीक आहे. सैनिकः. पुढे आपण जातोय. कः अस्ति? प्रथमे चित्रे कः अस्ति? कुंभार. हा, कुलालः. कुंभार. काय शब्द आहे कुंभारासाठी संस्कृत मध्ये? कुलालः. संस्कृत मध्ये कुंभकारः. कुंभकारः इति शब्दः अस्ति. कः अस्ति? कः शब्दः? कुंभकारः. मग कोण कसं म्हणेल? अहम कुंभकारः अस्मि. अहम कुंभकारः अस्मि. आता पुढे. अस्माकं देशस्य राष्ट्रस्य प्रधानमंत्री अत्र अस्ति. प्रधानमंत्री कः अस्ति? नरेंद्र मोदी. नेता. जर कोणी नेता असेल कसं म्हणेल तो? अहम नेता अस्मि. अहम नेता अस्मि. बघा पुढे. किं पश्यति? शिंपी. शिंपी इति मराठी भाषायां वदामः. संस्कृतमध्ये कः कः पठिष्यति? पठन्तु. काय नास्तं ते दिसेनाच मला. दिसत नाहीये. अहं शौचिकः अस्मि. शौचिकः. शौचिक इत्युक्ते किं? टेलर. अहं शौचिकः अस्मि. तुम्हाला दिसतंय ना स्क्रीन वरती काय आहे ते व्यवस्थित? हा दिसतंय सर, पण ते मोबाईल मध्ये थोडं छोटी स्क्रीन आली ना. राम कृष्ण हरी. शौचिकः. अहं शौचिकः अस्मि. आतापर्यंत काय काय झालं लक्षात ठेवा.
हा बघा पुढे अजून एक दोनच पाहणार आहोत. हा वदन्तु अहम वदन्तु. अहम रजकः अस्मि ही अहम बोलली आहे. रजकः अस्मि. आता स्त्री कशी बोलणार आहे ते आपण उद्या पाहूया. आज फक्त पुरुष. बघा इथून पुढे चालू होतं स्त्री. ठीक आहे. सर एक विचारू का? यस विचारा. आपण ते अधिवक्ता एक बघितलं आणि नेता बघितलं, म्हणजे ज्याच्या शेवटी आकार आहे तिथे विसर्ग लागत नाही का? म्हणजे नाविकः जसं झालं उत्तम किंवा न्यायाधीशः. उत्तमम 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 प्रश्नम. ऐका सर्वांनी. विसर्ग लागतो ते पुल्लिंग असतं हे सुरुवातीला सांगितलेला नियम आहे. असे काही शब्द आहेत की ज्या ठिकाणी विसर्ग नाही, दोन टिंब नाहीत, पण तो शब्द पुल्लिंग आहे. जसं अधिवक्ता पुल्लिंग शब्द आहे. अधिवक्तृ असा शब्द आहे, तो चालतो वेगळा. ग्रामर आपण फक्त थोडक्यातच पाहणार आहोत. जर कोणी प्रश्न विचारला तर सांगायचं काय? किम वक्तुम इच्छामि यत्र विसर्गः भवति तत् पुल्लिंगः शब्दः एषः सामान्य नियमः. कळतंय? यत्र विसर्गः अस्ति तत् सामान्य नियमः. कुत्र कुत्र कोठे कोठे विसर्गः नास्ति किंतु शब्दः पुल्लिंगः भवति. कळत असेल थोडं थोडं. काही ठिकाणी विसर्ग नसतो पण शब्द पुल्लिंग असतो. तर मला पटापट सांगा, आपल्याकडे फक्त 2 मिनिटं रिवाइज करायला. कोण आहे सर्व सुरुवातीला? कह अस्ति प्रथमे चित्रे. पटापट. अध्यापक. हा सगळ्यांनी बोलायचंय. अध्यापक पुढे. वैद्य वैद्यः वैद्यः पुढे. आरक्षक आरक्षक पुढे. न्यायाधीशः अग्रे अग्रे. अधिवक्ता अधिवक्ता विसर्ग नास्ति. लेखक लेखकः. नाविकः नाविकः अग्रे कः अस्ति सः? चित्रकारः. चित्रकारः चित्रकारः. वैज्ञानिकः वैज्ञानिकः. वैमानिकः हा वैमानिक. सर्वे वदन्तु. पृष्ठतः न तिष्ठन्तु, अग्रे आगच्छन्तु. अग्रे आगत्य आगम्य वदन्तु. उच्चैः वदन्तु. कः अस्ति सः प्रथमे चित्रे? सैनिकः सैनिकः. सैनिकः. कृषिवलः कृषकः. कुंभकारः. कुंभकारः. अग्रे नेता नेता. नेता इति शब्दः पुल्लिंगः अस्ति वा स्त्रीलिंगः? पुल्लिंग पुल्लिंगः. विसर्गः नास्ति तथापि तर्ह्यपि शब्दः पुल्लिंगः भवति. हा सौचिकः सौचिकः. रचकः. रजकः रजकः. एतावत् पुल्लिंगाः शब्दाः अस्तु. इदानीम् अग्रे गच्छाम. बघा अहम आपण कोण आहोत त्यातले काही आपण प्रोफेशन, काही वृत्ती आपण पाहिल्या. बरोबर हो किंवा नाही? हो. येस. मग आता आपल्याकडे सांगायला 3 गोष्टी. मम नाम वसंतः. अहम मुंबईतः अस्मि. अहम शिक्षकः अध्यापकः अस्मि. अध्यापकः. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचे. प्रत्येकाने आपण 8 जण आहेत. 9 वाक्य आपले झाले पाहिजेत. काय सांगायचं? जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. गृहिणी असेल तर काय म्हणायचं? आता तुम्हाला 3 वाक्य सांगायचे. मम नाम, अहम कुतः अस्मि आणि अहम. जर गृहिणी असाल तर अहम गृहिणी अस्मि. मराठी संस्कृत सारखं. ठीक आहे.
तुम्ही जर एखाद्या कार्यालयात काम करणारे असाल तर कर्मचारी अस्मि, कर्मचारी. आणि तुम्ही जर स्त्री असून काम करत असाल अहम कर्मचारिणी अस्मि. पुन्हा एका एकवारं पुनः शृण्वन्तु. गृहिणी संस्कृत मध्ये अपि मराठीवत. गृहिणी अहम गृहिणी अस्मि. अहम कर्मचारी अस्मि. कर्मचारी संस्कृत शब्द वा मराठी शब्द? संस्कृत शब्द एव. एव म्हणजे संस्कृतच आहे. कर्मचारी संस्कृत. मराठीत कसा काय आला? संस्कृत मधून मराठीत आला. मराठी भाषा संस्कृतस्य समीपतमः भाषा. ऐका, संस्कृत मराठी भाषा संस्कृत भाषायाः अत्यंत समीप भाषा, समीपतमा भाषा. ते काय बोलतोय? मराठी भाषा संस्कृत भाषायाः समीपतमा भाषा, सगळ्यात जवळची समीपतमा भाषा असतो. पटापट सांगायचे 3 वाक्य. सुरुवात मम करू. नाम हा, अहम पुणेतः अस्मि. अहम गृहिणीः अस्मि. गृहिणी नाही, अहम गृहिणी अस्मि. अहम गृहिणी अस्मि. धनश्रीताई. मम नाम धनश्री अस्ति. अहं पुणेतः अस्मि. अहं निवृत्त बैंक अधिकारी अस्मि. हा, अहम निवृत्ता कोश अधिकारिणी अस्मि. निवृत्ता कोशाधिकारिणी अस्मि. उत्तमम उत्तमम. हा, खेडेकर ताई. विठ्ठल खेडकर. हा, बोला बोला. अहम विठ्ठलः अस्मि. अहम श्रीगोंदातः अस्मि. उत्तमम अहम अध्यापकः अस्मि. उत्तमम. उषा भगिनी वदतु वाक्यत्रयम्. मम वाक्यत्रयम्. 3 वाक्य. अच्छा, हा. हा. मम उषा. मम नाम मम नाम उषा. अहम पुणेतः अस्मि. उत्तमम. अहम रिटायर्डला काय म्हटलं ते? निवृत्ता. निवृत्ता कोशाध बँकर. हा, कोशाधिकारिणी. वित्तकोश कोशाधिकारिणी. बँक. वित्तकोशाधिकारिणी अस्मि. उत्तमम उत्तमम. मंगलताई. नाव मम नाम मंगला अस्मि. अस्ति. अहं मुम्बैनगरे वसामि. अहम, कोण आहात आपण? अहं गृहिणी अस्मि. अहम गृहिणी अस्मि. बीनाताई बोला. बोला बोला बोला. हॅलो हा, बोला बीनाताई. 3 वाक्य. सर, ब्युटिशियनला काय म्हणायचं? ब्युटिशियनला हा, ब्युटिशियनला. हा, बघायला लागेल बघायला लागेल. बघायला लागेल हा. ना. ठीक आहे, मी 3 वाक्य सांगते. हा. सौंदर्य थांबा. हा, बोला. मम नाम बीना. अहं कल्याणतः अस्मि. अहं गृहिणी अस्मि. अहम गृहिणी अस्मि. हा, पण ब्युटिशियनचं सांगा हा सर, मला काय म्हणायचं नक्की ते. सांगतो बघा. हा. सौंदर्यवर्धिका. सौंदर्य प्रसाधिका. अहम सौंदर्य प्रसाधिका अस्मि.
अहम सौंदर्य प्रसादिका अस्मि। अहं सौन्दर्यप्रसादिका अस्मि। अस्तु। अत्र अञ्जलि महोदया अस्ति, सापि वदिष्यति इदानीं शीघ्रं। मम नाम अंजलि। अहं मुम्बईतः अस्मि। अहं गायिका अस्मि। गायिका किमपि वदतु, सत्यम् एव वदनीयम् इति कापि आसक्तिः नास्ति, कठोरः नियमः नास्ति, सत्यमेव वदतु। अहं नायकः अस्मि, गायकः अस्मि, अहं वैद्यः अस्मि, किन्तु आदौ सत्यं वदन्तु। अस्तु, अग्रे गच्छामः। इदानीं वयं लघु लघु वाक्यानि पश्यामः। लघु लघु वाक्यानि। यदि एकः पुल्लिंगः अस्ति तरी बालकः। आतापर्यंत आपण जे पाहिलं तेच, पण आता आपण थोडंसं पुढे जायचंय। बघा, बालकः एकमेव, बरोबर। बालकः, वैद्यः, अध्यापकः, एतत् सर्वम् अस्माभिः दृष्टं। बालकः। यदि बहवः सन्ति, यदि बहवः सन्ति तर्हि कथं वदामि? पश्यतु, बालकः एकवचनं, बालकाः बहुवचनं। बालकः एकवचनं, बालकाः बहुवचनम्। इतोपि उदाहरणत्रयं पश्यामः। पश्यतु, वृक्षः यदि एकः अस्ति, वृक्षः। वृक्षाः यदि त्रयाधिकम् अस्ति तर्हि, यदि त्रयाधिकम् अस्ति तर्हि वृक्षाः। एकवचन वृक्षः, बहुवचन वृक्षाः। इतोपि एकम् उदाहरणं पश्यामः। कः अस्ति प्रथमे चित्रे? वदन्तु। गज। गजः। गजः। गजः शब्दस्य बहुवचने किं प्रयोगः भविष्यति? गजः। गजाः। गजाः। एक असेल गजः, अनेक असतील गजाः। ठीक आहे, बघा। एतावत् कापि शंका भवति? नास्ति शंका। बघा, लक्ष द्या। वसंतः, आता मी एक वचन बोलणार आहे, तुम्हाला बोलायचे बहुवचन। सोपं। वसंतः। कोणी बोला, रॅन्डमली बोला, होऊ द्या गोंधळ, नो प्रॉब्लेम। वसंतः। वसंतः। वानरः। वानरः। व्याघ्रः। 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 शृगालः। शृगालः। सिंहः। सिंहः। हरिणः। हरिणाः। कृष्णः। कृष्णः। रामः। रामः। बलरामः। बलरामः। परशुरामः। परशुरामः। रावणः। रावणः। आंजनेयः। अंजनेयः। तो थकायचंच नाही बोलताना, हा क्लास फक्त बडबडीचा आहे क्लास। ठीक आहे, एक वचनातून बहुवचन कसं करायचं आपण बघितलं। ठीक आहे, वृक्षः। बोला। हा, आता मी बहुवचन बोलणार आहे, तुम्हाला एक वचन करायचंय। कृष्णाः। कृष्णः। विभीषणाः। विभीषणः। युधिष्ठिराः। युधिष्ठिरः। युधिष्ठिरः। गर्दभाः। गर्दभः। छात्राः।
छात्रः छात्रः विद्यालयाः विद्यालयः 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 वैद्याः वैद्यः वैद्य गायकाः गायकः तर तुम्हाला कळलं एक वचन रामः अनेक वचन रामाः इदानीं लघु लघु वाक्यानि पश्याम इथपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कळलेलं आहे असं मला कळते इथे बाकी आता पुढे बघा आता चित्रामध्ये कोण दिसते चित्रे कह असती बालकः बालकाः आणि दुसऱ्या चित्रामध्ये द्वितीय चित्रे बालकाः. के संती बालकाः बालकाः बघा जर एक असेल एक बालक तर आपण काय म्हणतो बालकः हसती एक असेल हसती अनेक असतील हसंती कसं बोल आता तुम्हाला आधीच लक्षात आहे बालकः एक बालकाः अनेक रामः एक रामाः अनेक सम्यक वाण बरोबर चाललंय सम्यक म्हणजे बरोबर आहे का चांगलं आहे का उत्तम आहे का सम्यक बघा बालकः हसती म्हणजे काय मुलगा बाळ हसत बाळ नाही बाळ म्हणजे शिशु मुलगा हसत हा मुलगा बालक मुलगा हसतो जर मला म्हणायचं असेल की डॉक्टर हसतो कसं बोलेल मी वैद्य वैद्य. जर मला म्हणायचंय पोलीस हसतो आरक्षकः हस्ति आरक्षक जर मला म्हणायचंय वकील हसतो कधी हसत नसतात ते पण हसतो अधिवक्ता हसती आधी हसती नाही हसती हसती जर नावाडी हसत असेल तर मी कसं बोलणार नाविकः हसति नाविकः हसती जर शेती करणारा शेती बिचारा कधीच नाही हसत जर हसत असेल तर कसं बोलणार कृषीवलः हसति कृषीवलः हसती आता बघा आपण येतोय बहुवचनाकडे बघा हसती हसंती काय फरक आहे फक्त आपण न लावतो कह भेदः केवलम न क्रियापदे अधिकम अस्ति केवलम नकार नकार म्हणजे न केवलम न अधिकम अस्ति हसती हसंती बरोबर आता मी तुम्हाला 2-4 क्रियापद सांगतो बघा तुम्हाला त्याचं मी एक वचन सांगणार आहे तुम्हाला बहुवचन करायचंय सोपे मराठी आणि संस्कृत सारखे असणारे बघा मी म्हणणार आहे एक वचन हसती तुम्हाला म्हणायचंय हसंती सगळ्यांना म्हणायचंय काहींनी म्यूट मध्ये म्हटलं तरी चालेल ठीक आहे बालकः बालकाः डोक्यामध्ये बसलं आता आपल्याला छोटस वाक्य बनवायचं असेल तर क्रियापद लागणार आहे ते कसं म्हणायचं ते आता आपण शिकूया क्रियापदः क्रियापदम कथम वाक्ये योजनीयम इति पश्यामः बघा मी बोलणार एक वचन तुम्हाला बोलायचे अनेक वचन लिखती लिखन्ति लिखन्ति वदति वदन्ति वदन्ति बघा हसती हसंती झालेला आहे क्रंदती क्रंदन्ति क्रंदन्ति रक्षति रक्षन्ति रक्षन्ति गच्छति गच्छन्ति आगच्छति आगच्छन्ति आगच्छन्ति पठति पठन्ति आता मला सांगा पठती म्हणजे काय अभ्यास करणे अभ्यास करणे गच्छति म्हणजे काय जाणे आगच्छति म्हणजे काय येणे येणे वदती म्हणजे काय बोलणे बोलणे आणि लिखती म्हणजे काय लिहिणे लिहिणे रक्षती म्हणजे काय रक्षण करणे
रक्षण करणे. आता मी बोलणार आहे बहुवचनामध्ये. तुम्हाला करायचंय एक वचन. बहुवचने क्रियापदान वदिष्यामि. भवन्तः तान् क्रियापदान् एकवचने परिवर्तयतु. परिवर्तनं करोतु. ओके. नमन्ति. नमति. नमति सर्वे वदन्ति. ओके. नमति. उपविशन्ति. उपविशति ओके. प्रवेशन्ति. प्रवेशति तिष्ठन्ति. तिष्ठति उत्तिष्ठन्ति. उत्तिष्ठति पश्यन्ति. पश्यति पश्यति. एतान् सर्वान् क्रियापदान् अनन्तरं तेषां टङ्कनं करिष्यामि. चिन्ता मास्तु. अस्तु. इदानीं अग्रे गच्छामि. इथपर्यंत समजलं? एतावत् सर्वम् अवगतम्? हो. का जास्त होतंय? नाही, बरोबर आहे. ठीक आहे. बघा, बालकः बालकाः पठति पठन्ति किंवा हसति हसन्ति. लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. लक्ष द्या. याच्यानंतर एक छोटीशी आपल्याला सत्य घटना झालेली तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा पुढे. सांगा कोण कोण वाक्य सांगते. आपण 8 जण आहोत. प्रत्येकाने बालकः पठति. हा, आता ज्यांनी एकदा सांगितलेलं आहे त्यांनी पुन्हा सांगायचं नाही. ठीक आहे. बालकति. बालकः पठति प्रथमः वाक्यः अभवत्. अग्रे. बालकः लिखति. हा, भवती इदानीं न वदतु. अग्रे कोऽपि अन्यः वा अन्या वदतु. ज्यांनी एकदा सांगितलं त्यांनी परत सांगायचं नाही. बालकः क्रन्दति. बालकः तृतीये चित्रे बालकः क्रन्दति. चतुर्थे चित्रे बालकः किं करोति? बालकः हसति. हसति. अग्रे पंचमे चित्रे बालकः किं करोति? अंजलि भगिनी, मंगल भगिनी. बालकः आगच्छति. बालकः आगच्छति. उत्तमम्. हाँ, अन्तिमे चित्रे बालकः किं करोति? कोऽपि वदतु, कापि वदतु. कोणी सांगा. बालकः गच्छति. बालकः गच्छति. अत्र षट् क्रियापदानि सन्ति. अत्र षट् क्रियापदाः सन्ति. पदं पदे पदानि पदः. अत्र षट् क्रियापदा. कः वदिष्यति वा का वदिष्यति? षट् क्रियापदाः. षट् अहं क्रियापदान् वदिष्यतु. वदन्तु. पठामि. बालकः प्रथमचित्रे इति न वदनीयं. पठति लिखति एतावत् वदतु. बालकः पठति, बालकः लिखति, बालकः क्रन्दति, बालकः हसति, बालकः चलति, बालकः आगच्छति, बालकः गच्छति. उत्तमम्. आता आपण स्वतःबद्दल सांगू शकतो का 6 गोष्टी? वसंतः पठति, वसंतः लिखति, वसंतः क्रन्दति, वसंतः हसति, वसंतः आगच्छति, वसंतः गच्छति. जसं बालकाचं तसंच का कोणाचं होणार? तुमचं होणार. जसं उषा पठति, उषा लिखति, अंजली गच्छति. असं समजले का? आता हे क्रियापद आपल्यात कोण वापरेल? किरण हसति. ओके, किरण हसति. उषा पठति. पठति. धनश्री लिखति. धनश्री लिखति. विठ्ठलः गच्छति. विठ्ठलः गच्छति.
चत्वारः एव अभवन् मंगल आगच्छति मंगल आगच्छति. हा, शेवटचं अंजली क्रंदती. अंजली कदापि न क्रंदती. कदापि. बघा पुढे आता जे आपण शिकलोय त्याला थोडंसं अजून फर्म करूया आणि मग संपलं. बघा आता काय होतंय. कोण सांगेल. बालकाः पठन्ति. एकेकाने सांगा. बालक एकैकशः वदन्तु. एकैकशः म्हणजे एकेकाने. एकैकशः. हा. बालकाः पठन्ति. बालकाः पठन्ति अभवत्. अग्रे. बालकः हसन्ति. बालकाः हसन्ति. मध्ये अस्माभिः न उक्तं. मध्ये बालकाः किं कुर्वन्ति न उक्तं. हा. आदौ पठन्ति. अन्ते तृतीये चित्रे क्रन्दन्ति. द्वितीये चित्रे किं कुर्वन्ति वदन्तु. बालकाः लिखन्ति. हा. अन्यः पुरुषः वा अन्या महिला वदतु. चतुर्थे चित्रे वदन्तु. बालकाः करेक्टच म्हणतो. उत्तमं, समीचीनं, साधु. बालकाः हसन्ति. पंचमे चित्रे बालकाः किं कुर्वन्ति. बालकाः आगच्छन्ति. चुकायचं नाही. बालकाः आगच्छन्ति. अन्तिमे चित्रे बालकाः किं कुर्वन्ति. बालकः गच्छन्ति. गच्छन्ति. बालकाः गच्छन्ति. वयमपि गच्छामः न इतोपि पठामः. अस्तु. बालिका श्वः पश्यामः. श्वः द्रक्ष्यामः. अस्तु. एतस्य श्लोकस्य अर्थः कः वदिष्यति मराठी भाषायां. विठ्ठल महोदयं विना कः वदिष्यति. का वदिष्यति. कोण सांगेल याचा अर्थ. एकदा श्लोक म्हणतो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते. कोण सांगेल अर्थ. मराठीत सांगायचं. लिहिलेलंच आहे तरी सुद्धा. अहं वदन्तु. अहं वदन्तु. अहं वदानि. वदानी म्हटलं की प्रश्न होतो तो. अहम वदानी किंवा किम अहम वदामी. किम अहम वदामी. सोपं. अहं वदामि. हा. किम अहम वदामी. यस. वदतु. आम वदतु. या श्लोकामध्ये लॅडर ऑफ फॉल सांगितलंय. म्हणजे मनुष्याला एखाद्या विषयाचे किंवा म्हणजे इच्छा मनात आली तर कायम त्याच्या मनात तोच विचार राहतो. त्या आसक्तीतून त्याला इच्छा उत्पन्न होती. ती इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याला क्रोध निर्माण होतो त्याच्यात. उत्तमम. अजून थोडं शब्द एकदम आपण परफेक्ट सांगायचे म्हटले तर आपण आधी त्याचा विचार करतो. विचार केल्यानंतर त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होतं. विचार, प्रेम, प्रेमातून इच्छा आणि इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध. बघा. विचार, प्रेम, इच्छा आणि क्रोध. मग याच्यानंतर काय होतं आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया. आणि शेवटच्या 5 मिनिटं जास्त होतील, होऊ द्या. एक छोटीशी कथा सांगतो जर आपल्याला सगळ्यांचं म्हणणं असेल तर. आता मी वाचतो. माझ्या मागे कोण म्हणेल. धनश्री भगिनी अनुगायन्तु. रिस्पेक्ट. अनुगायन्तु. अनुगायतु नॉर्मल बोलणं. इनफॉर्मल.
धनश्री भगिनी एतम श्लोकम मम पश्चात अनुगायतु. हो म्हणायचं असेल संस्कृतमध्ये म्हणायचं आम, आम. आणि नाही म्हणायचं असेल, नाही म्हणायचंच नाहीये पण न. ठीक आहे. आता पुढे सांगतात काय होतं, राग आल्यानंतर काय होतं, म्हणजे विचार, प्रेम, इच्छा आणि शेवटचं क्रोध. राग, क्रोध. क्रोधानंतर काय होतं बघा. धनश्री भगिनी अनुगायतु. क्रोधात् भवति सम्मोहः. क्रोधात् भवति सम्मोहः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. आता इथे अत्र बुद्धिनाशो. विसर्गस्य ओकारः अभवत्, किन्तु अहं चिन्मय मिशन पद्धत्या गायामी. गीतेचे श्लोक म्हणायचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. वारकरी संप्रदायामध्ये आहे तसाच म्हणतात, पण चिन्मय मिशन ज्या संस्थेमध्ये मी पुढचं अध्ययन केलेलं आहे तिथे बुद्धिनाशो न म्हणता बुद्धिनाशः असं म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही म्हणू शकता. भगिनी उच्चैः अनुगायतु. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधा, आता पूर्ण ऐका. क्रोधात् भवति सम्मोहः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. बोला एकदा. क्रोधात् भवति सम्मोहः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. हा, ज्यांनी पहिल्यांदा हे शिकलेले अशापैकी कोण म्हणेल? जे बरेच दिवस झाले शिकतायत, ज्यांना माहिती ते सोडून. माझ्या मागे म्हटलं तरी चालेल, एकदा फक्त, मग आपण थांबूया. येस. सर मी बोलते बीना. हा, माझ्या मागे म्हणा. क्रोधात् भवति सम्मोहः. क्रोधात् भवति सम्मोहः. 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 सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् बुद्धिनाशात् प्रणश्यति. प्रणश्यति. अत्यंत सुंदर. ज्यावेळी आपल्याला राग येतो, क्रोध येतो, त्यावेळी माणसाचा विचार निघून जातो. सगळ्यात पहिला विचार, सम्मोह होतो म्हणजे काय, मोह उत्पन्न होतो म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं हे निघून जातं. आणि ते निघून गेल्यामुळे सम्मोहा स्मृतिविभ्रम, आपल्याकडे जे असणारे आपण जे लक्षात ठेवलेलं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी, असं झाल्यानंतर हे करायचं, तसं झाल्यानंतर ते करायचं, हे जे स्मरण केलेलं आहे ते निघून जातं. म्हणजे राग आला की अविचार निर्माण होतो, कळत नाही काय योग्य काय वाईट, आणि आपण ज्या चांगल्या गोष्टी इकडून तिकडून शिकलेलो आहेत त्या सुद्धा विसरून जातात. आणि त्याच्यामुळे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, आपण शिकलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. चांगल्या गोष्टी विसरल्यामुळे बुद्धिनाशः, आपल्याकडे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानही निघून जातं. आणि एकदा का माणसाचं ज्ञान निघून गेलं, बुद्धी म्हणजे ज्ञान निघून गेल्यानंतर काय होतं?
तर मनुष्याचा नाश होतो, मनुष्य अधःपतनाकडे जातो. शरीराने मरणं एक गोष्ट आहे, पण जीवन जगत असतानाच ज्ञान न वापरता जगणं हे सुद्धा मरणच आहे भगवान कृष्णाच्या भाषेमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त पीपीटी दाखवणार आहे. तुम्ही मला सांगायचं ही कथा नक्की काय आहे. मराठीत तुम्हाला सांगायचंय. उद्या आपण ही कथा संस्कृत मध्ये पाहूया. सांगा बरं काय काय तुम्हाला काय वाटतंय, काय चालू आहे समोर मराठीत. हा, एक राजा आहे सर, राजा राजा युद्धासाठी आहे. सैन्य घेऊन चाललेला आहे. आणि मग काय होतं, युद्धाची तयारी दिसते त्याच्यातून युद्धाला जाताना. हा, तो युद्धाला चाललेला आहे किंवा तो त्याच्या राजवाड्यात पण जाऊ शकतो. पहिले राजे कसे जायचे थाटामाटात. या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कोण दिसतंय, पहिलं चित्र राजाचं, तो आपल्या महालात चाललेला आहे. ठीक आहे. दुसरं, या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला, बोला बोला. हॅलो, मंदिर आहे सर, गुरु दिसतायत तिथे, आणि ते दुसरे शिष्य काय सांगू नाही शकत नाही. ठीक आहे ठीक आहे. आपण असं म्हणून अजून कोणाला दुसरं काय वाटतंय का? सर ते वेश बदलून चाललेत का? नाही, इतका वेळ नाही बदलत. परदेशातनं स्कॉलर आलाय भारतात. हा, एक व्यक्ती कोणत्या देशातला दिसतोय हा, चायना किंवा कोरिया. नेपाळी वगैरे. चायना. चायना, नेपाळ नाही. जापनीज. चायना मधून हा एक माणूस कुठे आलाय बरं, भारतात भारतामध्ये. चरा तीर्थक्षेत्री. आल्यानंतर त्यांनी काय केलं बरं, हे सगळे क्षेत्र काय दिसत आहेत तुम्हाला? तक्षशिला का? तक्षशिला नाही, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. एक आपलं कैलास मंदिर आहे महाराष्ट्रातलं, मंदिर दिसत आहेत सगळे. कोणार्क मधलं आहे. म्हणजे तो जो माणूस आलाय तो कुठे गेला भारतामध्ये आल्यानंतर? मंदिरांमध्ये. सगळी आपली मंदिर संस्कृती पाहिली. मग पुढे त्याने अजून काय पाहिलं, ग्रंथ भांडार. आपलं ग्रंथ भांडार, पुरातन ग्रंथ. आणि मग तो येतो परत कोणाकडे बघा, राजाकडे. राजाकडे येतो. राजाकडे आल्यानंतर तो खुश होतो की तुमचा भारत बघून मी खुश झालेलो आहे. मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या मला माझ्या देशात घेऊन जायच्या. मग राजा काय करतात, भेट वस्तू देतात त्याला. हा, त्यांनी ज्या वस्तू त्याला आवडल्या, त्यांनी ज्या गोळा केल्या, ग्रंथ, त्या काही महत्वाच्या गोष्टी, त्या सगळ्या काय करतात, एका जहाजामध्ये टाकून घेऊन जात होते. घेऊन जातात. मग रस्त्यामध्ये काय होतं बघा, काय वाटतं तुम्हाला? वादळ येतं मोठं. वादळ येतं. आणि वादळ आल्यानंतर जो नाविक असतो, तो नाविक काय सांगतोय त्यांना, ते ग्रंथ पाण्यात ते टाकून ग्रंथ पाण्यात फेकून द्या. हा, ग्रंथ वगैरे पाण्यात फेकून द्या, कारण की खूप वजन झालंय. बरोबर ना, असंच दिसतंय का नाही, खूप वजन झालेलं आहे. हो किंवा नाही? ते हा. पण त्या योद्ध्यांचा जो कॅप्टन असतो, म्हणजे जो मुख्य योद्धा असतो, तो त्यांना काहीतरी वेगळं सांगतो. बघा तो काय सांगतो, इथं तुम्हाला कळून जाईल. काय सांगतो तो, आपण तो स्वतःहून उड्या सांगतो मारा. सगळ्यांनी उड्या मारा पाण्यात आणि जीव वाचवा. हा, ग्रंथ राहू द्या, आपल्याला ग्रंथाचं रक्षण करायचंय. आपण आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती देऊया. ग्रंथ मात्र आपण ग्रंथ, आपली परंपरा, आपल्या भारतातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या बाहेरून आलेल्या माणसाला भावलेल्या, त्या सगळ्यांचं आपण रक्षण करूया. आणि सगळे लोक प्राणाची आहुती देतात. अशा प्रकारची ही एक छोटीशी स्टोरी आहे. ती आपण उद्या संस्कृत मधून पाहूया. आजसाठी एवढंच, 5-10 मिनिटं जास्त होतील. सहन करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. 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 धन्यवाद.